नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय समाजशास्त्र यामधील प्रकरण 2 पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान या पाठातील संपूर्ण स्वाध्याय आज आपण अभ्यासणार आहोत। यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा। यामध्ये पहिलं विधान आहे औद्योगिक क्रांती रिकामी जागा झाली। पर्याय आहेत उत्तर अमेरिकेत, दुसरा पर्याय आहे युरोपात आणि तिसरा पर्याय आहे ऑस्ट्रेलियात। याचं उत्तर आहे युरोपात। तर उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे, तर ते पुढील प्रमाणे औद्योगिक क्रांती युरोपात झाली। औद्योगिक क्रांती ही युरोपात झाली। दुसरं विधान आहे रिकामी जागा विज्ञान अवलंबून असते। काय आहे? रिकामी जागा विज्ञान अवलंबून असते। पर्याय पहिला पर्याय आहे विश्वासावर, दुसरा पर्याय आहे तथ्यांवर आणि तिसरा पर्याय आहे अंदाजावर। तर याचं उत्तर आहे तथ्यावर। उत्तर पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे आपल्याला, तथ्यावर विज्ञान अवलंबून असते। तथ्यावर विज्ञान अवलंबून असते। तिसरं विधान आहे भारतातील नातेसंबंधावर रिकामी जागा या महिला समाजशास्त्रज्ञांनी अत्यंत महत्त्वाचे काम केले। विधान पुन्हा एकदा ऐका, भारतातील नातेसंबंधावर रिकामी जागा या महिला समाजशास्त्रज्ञांनी अत्यंत महत्त्वाचे काम केले। पर्याय आहेत पहिला पर्याय आहे डॉक्टर इरावती कर्वे, दुसरा पर्याय आहे डॉक्टर सुमा चिटणीस आणि तिसरा पर्याय आहे डॉक्टर नीरा देसाई। उत्तर आहे डॉक्टर इरावती कर्वे। तर पूर्ण वाक्यात उत्तर पुढील प्रमाणे भारतातील नातेसंबंधावर डॉक्टर इरावती कर्वे या महिला समाजशास्त्रज्ञांनी अत्यंत महत्त्वाचे काम केले। आता चौथं विधान आहे समाज विकासाच्या रिकामी जागा अवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे यात स्पष्टीकरणांचे स्वरूप स्पष्ट असते परंतु पूर्णतः दैववादी नसते। विधान पुन्हा वाचते, लक्ष देऊन ऐका। समाज विकासाच्या रिकामी जागा या अवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे यात स्पष्टीकरणांचे स्वरूप अस्पष्ट असते परंतु पूर्णतः दैववादी नसते। पर्याय 1 धार्मिक, 2 तात्विक आणि 3 प्रत्यक्षवादी। उत्तर आहे तात्विक। तर उत्तर पूर्ण विधानामध्ये समाज विकासाच्या तात्विक या अवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे यात स्पष्टीकरणांचे स्वरूप अस्पष्ट असते परंतु पूर्णतः दैववादी नसते। अशा प्रकारे आपण योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण केली आहेत। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। यामध्ये अ गट आणि ब गटात जोड्या लिहून दिलेल्या आहेत। तर पहिली जोडी आहे अ गटात दिलेली आहे अब्दुल रहमान इब्न खालदून आणि ब गटात आहे उत्तर आफ्रिका। ही जोडी बरोबर आहे। पुन्हा एकदा ऐका, पहिली जोडी अब्दुल रहमान इब्न खालदून आणि ब गटात आहे उत्तर आफ्रिका। ही जोडी बरोबर आहे। दुसरी जोडी आहे अ गटात आहे ऑगस्ट कॉम्त आणि ब गटात आहे फ्रान्स। अ गटात आहे ऑगस्ट कॉम्त आणि ब गटात आहे फ्रान्स। ही जोडीसुद्धा बरोबर आहे। तिसरी जोडी आहे अ गटात दिलेला आहे हॅरिएट मार्टिना। काय आहे? अ गटात हॅरिएट मार्टिना आणि ब गटात दिलेला आहे इंग्लंड। ही जोडीसुद्धा बरोबर आहे। चौथी जोडी आहे अ गटात दिलेला आहे कार्ल मार्क्स आणि ब गटात दिलेला आहे रशिया। ही जोडी चुकीची आहे। या ठिकाणी ब गटात रशियाऐवजी जर्मनी हे उत्तर बरोबर आहे। अ गटात कार्ल मार्क्स आणि ब गटात रशिया ही जोडी चुकीची असून आपल्याला अ गटात कार्ल मार्क्स आणि ब गटात जर्मनी लिहून ही जोडी बरोबर करायची आहे, दुरुस्त करायची आहे। अशा प्रकारे आपण चुकीची जोडी दुरुस्त करून लिहू शकतो। प्रश्न पहिल्यामध्ये क आहे प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा। यामध्ये खाली एक चौकट दिलेली आहे आणि त्यामध्ये काही संज्ञा लिहून दिलेल्या आहेत आणि खाली विधाने दिली आहेत।
तर त्या विधानाचं उत्तर हे त्या चौकटीतील योग्य संज्ञा ओळखून आपल्याला लिहायचं आहे. तर पहिली मी त्या चौकटीतील संज्ञा वाचून दाखवते. पहिली संज्ञा आहे ध्रुवीकरण, दुसरी आहे डॉक्टर एम.एन. श्रीनिवास आणि तिसरी संज्ञा आहे आर.एन. मुखर्जी. यामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे, मार्क्सच्या मते वर्ग हे शेवटी परस्पर विरोधी होतील. काय आहे विधान? मार्क्सच्या मते वर्ग हे शेवटी परस्पर होतील. याचं उत्तर आहे ध्रुवीकरण. याचं उत्तर आहे ध्रुवीकरण. हे उत्तर आपल्याला वर दिलेल्या चौकटीतील संज्ञा ओळखून, योग्य संज्ञा ओळखून लिहायचं आहे. यामध्ये दुसरं विधान आहे, या भारतीय समाजशास्त्रज्ञांनी पाश्चिमात्यीकरण ही संकल्पना मांडली. विधान पुन्हा एकदा ऐका. या भारतीय समाजशास्त्रज्ञांनी पाश्चिमात्यीकरण ही संकल्पना मांडली. उत्तर आहे डॉक्टर एम.एन. श्रीनिवास. डॉक्टर एम.एन. श्रीनिवास. याचं उत्तर देखील वरील दिलेल्या चौकटीतील संज्ञा ओळखूनच लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण चौकटीत दिलेल्या संज्ञा ओळखून खालील विधानांची उत्तरे लिहू शकतो. प्रश्न पहिल्यामध्ये ड आहे, अधोरेखांकित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. खाली काही विधाने दिलेली आहेत आणि त्यातील काही शब्द हे अधोरेखित केलेले आहेत. तर ते शब्द वगळून आपल्याला त्या ठिकाणी योग्य शब्द लिहायचे आहेत. यामध्ये पहिलं विधान आहे, समाजाच्या ज्या अवस्थेत अनुभवाधिष्ठित बाबींनाच स्पष्टीकरणाचे आधार मानले जाते ती म्हणजे धार्मिक अवस्था होय. विधान पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका. समाजाच्या ज्या अवस्थेत अनुभवाधिष्ठित बाबींनाच स्पष्टीकरणाचे आधार मानले जाते ती म्हणजे धार्मिक अवस्था होय. धार्मिक अवस्था हे शब्द अधोरेखित केलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे वैज्ञानिक प्रत्यक्षवादी. वैज्ञानिक प्रत्यक्षवादी. तर मी पूर्ण वाक्यात विधान पुन्हा एकदा वाचते. उत्तरामध्ये उत्तर, समाजाच्या ज्या अवस्थेत अनुभवाधिष्ठित बाबींनाच स्पष्टीकरणाचे आधार मानले जाते ती म्हणजे वैज्ञानिक प्रत्यक्षवादी अवस्था होय. कोणती अवस्था? वैज्ञानिक प्रत्यक्षवादी अवस्था होय. यामध्ये दुसरं विधान आहे, ले सुसाईड हा ग्रंथ थॉमस हॉब्ज यांनी मांडला. ले सुसाईड हा ग्रंथ थॉमस हॉब्ज यांनी मांडला. यामध्ये थॉमस हॉब्ज हे शब्द अधोरेखित केलेले आहेत. त्या ठिकाणी उत्तर आहे एमिल दुर्खीम. तर उत्तर पूर्ण वाक्यात आपल्याला लिहायचं आहे, ले सुसाईड हा ग्रंथ एमिल दुर्खीम यांनी लिहिला आहे. अशा प्रकारे आपल्याला अधोरेखित शब्द वगळून त्या ठिकाणी योग्य शब्द लिहून विधाने उत्तरामध्ये पूर्ण वाक्यात लिहायची आहेत. प्रश्न दुसरा अ आहे, दिलेल्या संकल्पनेचे योग्य उदाहरण लिहा व तुमच्या उत्तराचे समर्थन करा. यामध्ये पहिली संकल्पना दिलेली आहे, आत्मकेंद्रित आत्महत्या. काय आहे संकल्पना? आत्मकेंद्रित आत्महत्या. उत्तर, जेव्हा व्यक्ती समाजापासून वेगळी होते तेव्हा तिच्यात एकटेपणाची भावना निर्माण होते. आपल्याला समाजात कोणतेही महत्त्व राहिले नाही असा विचार तिच्या मनात किंवा त्या व्यक्तीच्या मनात बळावत राहतो, रूढ होत जातो. तेव्हा ती व्यक्ती स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करते. कधी काही व्यक्ती ह्या स्वतःत रममाण होऊन गेलेल्या असतात आणि समाजातील इतर कोणाशीही तिचे देणेघेणे राहत नाही. तिला आत्मकेंद्रित व्यक्ती असे म्हणले जाते. आत्मकेंद्रित व्यक्ती जेव्हा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करते त्यास आत्मकेंद्रित आत्महत्या असे म्हणले जाते. उदाहरणार्थ, सेवानिवृत्त व्यक्तीस नैराश्य आणि एकाकीपणा वाढल्यास ती समाजापासून दुरावत जाते. अशी व्यक्ती आत्महत्या करण्याकडे प्रवृत्त होते. अशा आत्मकेंद्री आत्महत्येचे अनेक उदाहरणे आहेत. अशा प्रकारे आपल्याला आत्मकेंद्रित आत्महत्या ही संकल्पना स्पष्ट करता येते. दुसरी संकल्पना आहे प्रभावी जात. उत्तर, एखाद्या जातीचे सांख्यबळ जेव्हा इतरापेक्षा वाढते त्यामुळे त्या जातीकडे आर्थिक आणि राजकीय सत्ता येते व त्यामुळे जेव्हा स्थानिक श्रेणी रचनेत त्याचा दर्जा वाढतो तेव्हा त्या जातीला प्रभावी जात असे म्हणतात. ही प्रभावी जातीची
व्याख्या आहे. पुन्हा एकदा ऐका. एखाद्या जातीचे संख्याबळ जेव्हा इतरांपेक्षा वाढते त्यामुळे त्या जातीकडे आर्थिक आणि राजकीय सत्ता येते व त्यामुळे जेव्हा त्याची स्थानिक श्रेणी रचनेत त्याचा दर्जा वाढतो तेव्हा त्या जातीला प्रभावी जात असे म्हणतात. डॉक्टर एम.एन. श्रीनिवास यांनी प्रभावी जात ही संकल्पना मांडली आहे. त्याचे आधारभूत घटक पुढीलप्रमाणे: मोठ्या आकारमानाच्या लावडयोग्य जमिनीची मालकी. काय आहे पहिला आधारभूत घटक? मोठ्या आकारमानाच्या लावडयोग्य जमिनीची मालकी. मध्यम शेतकरी वर्ग. दुसरा घटक आहे इतर जातींच्या तुलनेत लोकसंख्येचे प्रमाण अधिक. संख्याबळ. इतर जातींच्या तुलनेत लोकसंख्येचे प्रमाण अधिक. तिसरा आहे स्थानिक समाजव्यवस्थेत उच्च स्थान म्हणजे उच्च धार्मिक दर्जा. स्थानिक समाजव्यवस्थेत उच्च स्थान. चौथा घटक आहे आर्थिक व राजकीय सत्ता. आर्थिक व राजकीय सत्ता. पाचवा घटक आहे उच्च शिक्षण आणि सहावा घटक आहे उच्च व्यवसाय. हे प्रभावी जातीचे आधारभूत घटक मानले जातात. आता याचं उदाहरण आहे महाराष्ट्रातील मराठा कुणबी जाती समूह हे प्रभावी जातीचे उदाहरण आहे. जवळपास 40% लोकसंख्येच्या असलेल्या या समुदायी स्थानिक अर्थकारण व राजकारण घट्ट पकड होती. हरित क्रांतीमुळे या जातीचे नेते सधन झाले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर प्रदीर्घ काळ महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठ्यांचेच वर्चस्व होते. अशा प्रकारे आपल्याला प्रभावी जात ही संकल्पना स्पष्ट करता येते उदाहरण देऊन सुद्धा. प्रश्न दुसरा ब टिपा लिहा. टिपा लिहामध्ये पहिला प्रश्न आहे डॉक्टर जी.एस. घुर्ये यांची भारतीय समाजशास्त्रातील योगदान. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. डॉक्टर जी.एस. घुर्ये यांचे भारतीय समाजशास्त्रातील योगदान. उत्तर डॉक्टर जी.एस. घुर्ये यांचे पूर्ण नाव डॉक्टर गोविंद सदाशिव घुर्ये आहे. यांना भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. भारतीय समाजसुधारणेसाठी योगदान पुढीलप्रमाणे. यांनी भारतीय सुधारणा कशा प्रकारे केली, कोणत्या पद्धतीने केली याचे योगदान आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहिले आहेत. याचा पहिला मुद्दा आहे शैक्षणिक योगदान. डॉक्टर जी.एस. घुर्ये यांचे शैक्षणिक योगदान. डॉक्टर घुर्ये यांनी इंडियन सोशॉलॉजिकल सोसायटी या नावाची संस्था स्थापन करून सोशिओलॉजिकल बुलेटिन नावाची पत्रिकाही सुरू केली. त्यांनी समाजशास्त्र या विषयाच्या अध्ययनाला चालना दिली. त्यांच्या कार्यानेच भारतात समाजशास्त्र या विषयाला संशोधनाचा विषय म्हणून मोलाचे स्थान प्राप्त झाले. दुसरा मुद्दा आहे भारतीय संस्कृती. आपल्या संस्कृती आणि समाज. आपली संस्कृती आणि समाज या ग्रंथात डॉक्टर घुर्ये यांनी भारतीय संस्कृतीवर विवेचन केले असून आपल्या संस्कृतीचे जतन करणे, संस्कृतीत भर घालणे, संस्कृतीचा प्रसार करणे या बाबीवर जोर दिला आहे. भारतीय संस्कृती ही खूप मोलाची, महत्त्वपूर्ण आणि चांगली आहे. ती जपून ठेवण्यासाठी, भारतीय संस्कृती जपून ठेवण्यासाठी डॉक्टर जी.एस. घुर्ये यांनी अत्यंत महत्त्वाची कामगिरी पार पाडली. तिसरा मुद्दा आहे समाजशास्त्राचे अध्यापन. डॉक्टर घुर्ये यांच्या प्रयत्नामुळे 1919 साली भारतीय विद्यापीठात समाजशास्त्राच्या अध्यापनाची सुरुवात झाली. मुंबई विद्यापीठात अध्यापन आणि संशोधन या कार्याद्वारा डॉक्टर घुर्ये यांनी भारतीय समाजशास्त्र विकसित करण्यात मोलाची कामगिरी बजावली. चौथा मुद्दा आहे आदिवासींचा अभ्यास. 1943 मध्ये डॉक्टर घुर्ये यांनी भारतातील आदिवासींचा अभ्यास करणारा संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथात त्यांनी आदिवासी टोळ्यांचा मागासलेली हेतू या नावाने संबोधले असून त्यांना भारतीय जीवन प्रवाहात सामावून घ्यावे असे आपले मत मांडले. त्यांनी आदिवासी लोकांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. तसेच त्यांनी जातीसंस्थेचा अभ्यास या घटकावर सुद्धा कार्य केले आहे. डॉक्टर घुर्ये यांनी आपल्या भारतातील जाती आणि वंश या ग्रंथात जातीसंस्थेच्या उद्भवाची ऐतिहासिक कारणे, सर्व भारतभर जातीसंस्थेचे असलेले स्वरूप,
जातीसंस्थेतील परिवर्तन आणि त्यांची कारणे तसेच त्या जातीसंस्थेची वैशिष्ट्ये या विषयावर अभ्यासपूर्वक संशोधनात्मक लेखन केले. अशा प्रकारे डॉक्टर जी.एस. घुर्ये यांचे समाजशास्त्रातील योगदान विविध मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. टिपालियामध्ये दुसरा प्रश्न आहे, डर्खाईमने सांगितलेले आत्महत्येचे प्रकार. उत्तर: डर्खाईम हा समाजशास्त्रज्ञ आहे. शास्त्रज्ञाने आत्महत्येचे विस्तृत असे विवरण केले. त्यांच्या ले सुसाईड या ग्रंथात आत्महत्येविषयी सखोल माहिती सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते आत्महत्या ही सामाजिक तथ्य आणि घटना आहे. आत्महत्येचे कारण हे वैयक्तिक कमकुवतपणा, मानसिक नैराश्य किंवा कोणतेही वैयक्तिक आर्थिक घटक कारणीभूत नसतात. डर्खाईमने सांगितलेले आत्महत्येचे प्रकार पुढीलप्रमाणे. यामध्ये पहिला प्रकार आहे आत्मकेंद्रित आत्महत्या. काय आहे? आत्मकेंद्रित आत्महत्या. एखादी व्यक्ती समाजापासून वेगळी होते तेव्हा तिच्यामध्ये एकटेपणाची भावना निर्माण होते. अशावेळी समाजात आपल्याला काहीही महत्त्व नाही असे वाटते तेव्हा ती व्यक्ती स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करते. आत्महत्येचा दुसरा प्रकार आहे नियमनविरहित किंवा प्रमाणशून्य आत्महत्या. काय आहे दुसरा प्रकार? नियमनविरहित किंवा प्रमाणशून्य आत्महत्या. नियमांचा ऱ्हास, कायद्यांचे उल्लंघन, मूल्यांचे अवमूल्यन अशा परिस्थितीत नियमनविरहित आत्महत्या असे म्हणतात. अचानकपणे निर्माण झालेल्या एखाद्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास व्यक्ती जेव्हा असमर्थ ठरते तेव्हा नियमनविरहित आत्महत्या केली जाते. जेव्हा आर्थिक मंदी येते किंवा एखाद्या व्यक्तीची खूप भरभराट होते तेव्हा नियमनविरहित आत्महत्या होत असतात किंवा घडून येतात. आत्महत्येचा तिसरा प्रकार आहे परार्थवादी आत्महत्या किंवा त्यालाच आपण परहितवादी आत्महत्या असे सुद्धा म्हणतो. हा प्रकार आत्मकेंद्रित आत्महत्येच्या अगदी वेगळा आहे. यामध्ये व्यक्त समाजावर इतकी एकरूप होते आणि व्यक्ती समाजावर इतकी एकरूप होते आणि समाजात इतरांचे भले व्हावे म्हणून आत्महत्या करण्यासाठी सुद्धा प्रवृत्त होते. पूर्वीच्या काळातील सतीप्रथा ही परार्थवादी आत्महत्येचेच उदाहरण आहे. आत्महत्येचा चौथा प्रकार आहे दैववादी आत्महत्या. जेव्हा अतिरिक्त सामाजिक दडपण आणि हस्तक्षेपामुळे व्यक्ती खचून जाते तेव्हा दैववादी आत्महत्या घडून येते. अशा रीतीने आत्महत्येच्या सिद्धांताची मांडणी करताना सामाजिक घटक, सामाजिक परिस्थिती हे आत्महत्येस जबाबदार असणारे घटक असतात. अशा प्रकारे आत्महत्या हे सामाजिक तथ्य आहे हे स्पष्ट करण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न केला आहे. प्रश्न तिसरा आहे फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करामध्ये पहिला प्रश्न आहे धार्मिक अवस्था आणि प्रत्यक्षवादी अवस्था. यामध्ये आपल्याला धार्मिक अवस्था आणि प्रत्यक्षवादी अवस्था या मुद्द्यांमध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. ते उत्तर पुढीलप्रमाणे. धार्मिक अवस्था यामध्ये पहिला मुद्दा आहे धार्मिक अवस्थेत मानव दैववादी होता. त्याचा असा विश्वास होता की जगातील सर्व घटना अमानवी शक्तीच्या प्रभावामुळे घडतात. पुन्हा एकदा ऐका. धार्मिक अवस्थेत मानव दैववादी होता. त्याचा असा विश्वास होता की जगातील सर्व घटना अमानवी शक्तीच्या प्रभावामुळे घडतात. तर प्रत्यक्षवादी अवस्था यामध्ये पहिला मुद्दा आहे प्रत्यक्षवादी अवस्थेत मानव बुद्धिनिष्ठ आहे. तो प्रत्येक घटनेची परीक्षण करतो आणि कारणमीमांसा जाणून घेतो. प्रत्येक गोष्टीची तो कारणमीमांसा, त्याच्यामागे काही कारण आहे का असं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. धार्मिक अवस्थेमध्ये दुसरा मुद्दा आहे ऑगस्ट कॉम्ट द्वारा प्रतिपादन करण्यात आलेल्या 3 अवस्थांच्या संकल्पनेतील धार्मिक अवस्था ही पहिली अवस्था आहे. तर प्रत्यक्षवादी अवस्थेमध्ये दुसरा मुद्दा आहे ऑगस्ट कॉम्टद्वारा प्रतिपादन करण्यात आलेल्या 3 अवस्थाच्या संकल्पनेतील प्रत्यक्षवादी अवस्था ही तिसरी अवस्था आहे. धार्मिक अवस्था यामध्ये तिसरा मुद्दा आहे या अवस्थेत मानवाच्या विचार व कल्पनांवर धार्मिक श्रद्धा आणि अलौकिक घटकांचा पूर्ण पगडा असतो. तर प्रत्यक्षवादी अवस्थामध्ये तिसरा मुद्दा आहे या अवस्थेत मानवाच्या विचारावर विवेकनिष्ठतेचा प्रभाव दिसून येतो. या अवस्थेत मानवाच्या विचारावर विवेकनिष्ठतेचा प्रभाव दिसून येतो.
धार्मिक अवस्थामध्ये चौथा मुद्दा आहे, मानवाच्या बौद्धिक विकासातील ही सर्वात खालची अवस्था आहे. मानवाच्या बौद्धिक विकासातील धार्मिक अवस्था ही सर्वात खालची अवस्था आहे. तर प्रत्यक्षवादी अवस्थामध्ये चौथा मुद्दा आहे, मानवाच्या बौद्धिक विकासातील प्रत्यक्षवादी अवस्था ही सर्वोच्च अवस्था असते. धार्मिक अवस्थामध्ये पाचवा मुद्दा आहे, मानवाची अशी धारणा होती की नैसर्गिक आपत्ती देवाच्या कोपामुळे घडून येतात. मानवाची अशी धारणा होती की नैसर्गिक आपत्ती देवाच्या कोपामुळे घडून येतात. तर प्रत्यक्षवादी अवस्थेमध्ये पाचवा मुद्दा आहे, तो प्रत्येक घटनेच्या तथ्यांची शास्त्रीय पडताळणी करतो आणि त्याची कारणमीमांसा शोधून काढतो आणि नंतर निर्णय घेतो. अशा प्रकारे आपल्याला धार्मिक अवस्था आणि प्रत्यक्षवादी अवस्था यामधील फरक स्पष्ट करता येतो. फरक स्पष्ट करामध्ये दुसरा प्रश्न आहे, प्रमाणशून्य आत्महत्या आणि परार्थवादी आत्महत्या. काय आहे? प्रमाणशून्य आत्महत्या आणि परार्थवादी आत्महत्या यामध्ये आपल्याला याचा फरक स्पष्ट करायचा आहे. तर प्रमाणशून्य आत्महत्यामध्ये पहिला मुद्दा आहे, विशिष्ट परिस्थितीशी जुळवून घेण्यास जेव्हा व्यक्ती असमर्थ ठरते तेव्हा ती आत्महत्येचा मार्ग पत्करते. परार्थवादी आत्महत्येमध्ये पहिला मुद्दा आहे, महात्मा गांधी किंवा अण्णा हजारे यासारखे नेते समाजाशी इतके एकरूप होतात की समाजाचे भले व्हावे यासाठी आत्महत्या सदृश्य कृती म्हणजेच आमरण उपोषण करण्यास प्रवृत्त होतात. प्रमाणशून्य आत्महत्येमध्ये दुसरा मुद्दा आहे, प्रमाणशून्य आत्महत्येस नियमनविरहित आत्महत्या असेही म्हणतात. परार्थवादी आत्महत्येस दुसरा मुद्दा आहे, परार्थवादी आत्महत्येस परहितवादी आत्महत्या असेही म्हणतात. प्रमाणशून्य आत्महत्यामध्ये तिसरा मुद्दा दिलेला आहे, या अवस्थेत नियमनापासून व्यक्तीची फारकत झालेली असते. आर्थिक मंदीच्या काळात अशा प्रकारची आत्महत्या घडते. परार्थवादी आत्महत्येमध्ये तिसरा मुद्दा दिलेला आहे, काही वेळा सामाजिक रूढींचा आदर करण्यासाठी पतीच्या निधनानंतर भारतीय स्त्री सती जात असे. दुसऱ्या महायुद्धात देशासाठी जपानी वैमानिक अनेक वेळा हाराकिरी करीत असत. प्रमाणशून्य आत्महत्येमध्ये चौथा मुद्दा आहे, नियमनांचा ऱ्हास, कायद्यांचे उल्लंघन आणि मूल्यांचे अवमूल्यन या परिस्थितीस नियमनविरहितता असे म्हणतात. परार्थवादी आत्महत्येत चौथा मुद्दा आहे, अन्यायाच्या विरोधात आमरण उपोषण करणे ही कृती परार्थवादी समजली जाते. अशा प्रकारे प्रमाणशून्य आत्महत्या आणि परार्थवादी आत्महत्या यामधील फरक स्पष्ट करता येतो आणि फरक स्पष्ट करा हा प्रश्न पूर्ण करता येते. प्रश्न चौथा आहे, पुढील विधाने चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. यामध्ये पहिलं विधान आहे किंवा पहिला प्रश्न आहे, मार्क्सच्या मते भांडवलशाही पद्धतीमध्ये कामगारामधील आपलेपणाची भावना वाढीस लागते. विधान पुन्हा एकदा ऐका, मार्क्सच्या मते भांडवलशाही पद्धतीमध्ये कामगारामधील आपलेपणाची भावना वाढीस लागते. उत्तर आहे, हे विधान बरोबर आहे. तर हे विधान का बरोबर आहे याची कारणे आपल्याला लिहायची आहेत. ते पुढीलप्रमाणे. पहिलं कारण आहे, कामगारांना अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागते. त्यातून त्यांची वर्गविषयक जाणीव वृद्धिंगत होते. दुसरं कारण आहे, भांडवलशाही पद्धतीत भांडवलदार वर्गाकडून कामगारांचे अपरिमित शोषण केले जाते. तिसरं कारण आहे, कामगार संघटनांच्या प्रयत्नामुळे त्यांच्यात एकात्मता वाढत जाते आणि भांडवलदार वर्गाविषयी आत्यंतिक द्वेष निर्माण होतो. अशा प्रकारे शोषण करणारा भांडवलदार वर्ग कामगारातील आपलेपणाची भावना वाढीस लावतो. यामध्ये दुसरा प्रश्न दिलेला आहे, डॉक्टर इरावती कर्वे यांनी भारतीय नातेसंबंधांच्या अभ्यासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रश्न पुन्हा एकदा ऐका, डॉक्टर इरावती कर्वे यांनी भारतीय नातेसंबंधांच्या अभ्यासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हे उत्तर बरोबर आहे. तर हे उत्तर का बरोबर आहे, कसे बरोबर आहे याची कारणे आपल्याला लिहायची आहेत. ते पुढीलप्रमाणे.
किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया या ग्रंथात भारतातील विविध भागातील नातेसंबंधाचे तुलनात्मक विश्लेषण त्यांनी केले. दुसरं कारण आहे 1953 साली प्रसिद्ध झालेल्या किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया या ग्रंथात भारतातील नातेसंबंधाचे सूक्ष्म विश्लेषण केले. नातेसंबंधाचे सूक्ष्म विश्लेषण या ग्रंथामध्ये डॉक्टर इरावती कर्वे यांनी केले. तिसरं कारण आहे डॉक्टर इरावती कर्वे यांनी भारतीय नातेसंबंधाचे संशोधन केले. चौथं कारण आहे या ग्रंथात त्यांनी विवाह, वारसा हक्क विषयक नियम, कुटुंबांचे प्रकार इत्यादी महत्त्वाच्या पैलूंचे सविस्तर विश्लेषण केले. नातेसंबंधांची पद्धत भौगोलिक तसेच भाषिक घटकानुसारही बदलते असे सूक्ष्म विश्लेषण त्यांनी केले आहे. यावरून डॉक्टर इरावती कर्वे यांनी भारतीय नातेसंबंधांच्या अभ्यासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे हे विधान बरोबर आहे हे आपल्याला कारणासहित स्पष्ट करता येते. प्रश्न 5वा अ आहे संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये संकल्पना दिलेली आहे महत्त्वाचे भारतीय समाजशास्त्रज्ञ. आपल्याला भारतामध्ये कोणकोणते महत्त्वाचे समाजशास्त्रज्ञ आहेत त्यांची नावे लिहायची आहेत. एक आहे जी.एस. घुर्ये. पहिला आहे जी.एस. घुर्ये. दुसरा समाजशास्त्रज्ञ आहे राधाकमळ मुखर्जी. तिसरा समाजशास्त्रज्ञ आहे एम.एन. श्रीनिवास. आणि चौथी समाजशास्त्रज्ञ आहे डॉक्टर इरावती कर्वे. अशा प्रकारे आपल्याला भारतातील महत्त्वाचे समाजशास्त्रज्ञ लिहून ही संकल्पना आकृती पूर्ण करायची आहे. प्रश्न 5वा ब आहे आपले मत नोंदवा. यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे जागतिकीकरणामुळे वर्गाचे अधिक प्रमाणात ध्रुवीकरण झाले आहे असे वाटते का, ते उदाहरणासहित स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. जागतिकीकरणामुळे वर्गाचे अधिक प्रमाणात ध्रुवीकरण म्हणजे खच्चीकरण झाले आहे का असे वाटते का, हे उदाहरणासहित स्पष्ट करा. उत्तर: जागतिकीकरणामुळे जागतिक स्तरावर श्रीमंत राष्ट्रे आणि गरीब राष्ट्रे यांच्यातील विषमतेची दरी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जागतिकीकरणाचे वर्णन नववसाहतवाद असे करण्यात येते. त्या अंतर्गत पाश्चात्य देशातील बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या विकसनशील देशातील साधनसंपत्तीचा निर्धोकपणे व बेसुमार वापर करून प्रचंड पैसा कमवत असतात आणि जागतिकीकरणाचे फायदे विकसित राष्ट्रांनी लाटल्यामुळे विकसनशील देशात त्यांच्याविषयी द्वेषाची वाईट भावना निर्माण झाली आहे. म्हणजेच जागतिकीकरणामुळे श्रीमंत राष्ट्रांचे व गरीब राष्ट्रांचे ध्रुवीकरण झाले आहे. त्यांच्या मनात एकमेकांविषयी वाईट भावना निर्माण झाली आहे. दुसरा मुद्दा आहे देशांतर्गत श्रीमंत वर्ग हा अधिक श्रीमंत होत चालला आहे आणि कष्टकरी वर्गाची अवस्था हलाखीची अधिक गरीब होत चाललेली आहे. ते दिवसेंदिवस कामगार वर्गातील बेरोजगारी वाढत चालली आहे, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाणही वाढत आहे. तर श्रीमंत वर्ग हे ऐशोआरामी श्रीमंतीत जीवन जगत आहेत. त्यांच्या खर्चाला कोणत्याही मर्यादा राहिलेल्या नाहीत. अशा प्रकारे जागतिकीकरणामुळे श्रीमंत झालेला वर्ग, जागतिकीकरणामुळे पीडित वर्ग त्यांच्या ध्रुवीकरण वाढत चाललेले आहे. जागतिकीकरणामुळे जागतिक स्तरावर आणि देशांतर्गत ध्रुवीकरणाचे प्रमाण वाढले आहे. आपले मत नोंदवामध्ये दुसरा प्रश्न आहे नातेसंबंधाची परिणामकारकता कमी होत आहे असे तुम्हाला वाटते का, कारणे द्या. नातेसंबंधाची परिणामकारकता कमी होत आहे असे तुम्हाला वाटते का, कारणे द्या. याचं पहिलं कारण आहे विभक्त कुटुंब पद्धतीत सायकलची दोन्ही चाके म्हणजे पती व पत्नी आपापल्या व्यावसायिक उत्कर्षात गुंतले आहेत. त्यामुळे परस्पराविषयी वाटणारे प्रेम आटत चालले आहे, कमी होत चालले आहे. आईबाबांचा सहवास मुलांना लाभत नाही, किंबहुना त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कुटुंबातील दुरावा हा दिवसेंदिवस खूप वाढत आहे. नातेसंबंधांची परिणामकारकता कमी होत आहे याचं दुसरं कारण आहे
कुटुंबाला एकसंध ठेवणारी व नातेसंबंधांना जोपासणारी संयुक्त कुटुंब पद्धती हळूहळू लोप पावत जाऊन विभक्त कुटुंब पद्धती उदयास येत आहे. नातेसंबंधांची परिणामकारकता कमी होत आहे. याचे तिसरे कारण आहे जागतिकीकरणाच्या या युगात प्रत्येक कुटुंबातील सुशिक्षित मुले-मुली परदेशात जातात आणि तिथे स्थायिक होतात. गावाकडे किंवा आपल्या देशात वृद्ध आईवडिलांविषयीच्या कर्तव्याची त्यांच्याकडून पूर्तता होत नाही आणि ते त्याकडे लक्षही देत नाहीत. ते आपल्या स्वतःच्या आईवडिलांना सुद्धा विसरून जातात आणि त्यामुळे त्यांच्यातील दुरावा हा वाढत जातो. अशा प्रकारे नातेसंबंधांची परिणामकारकता कमी होत चाललेली आहे. हे आपल्याला वरील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. प्रश्न 6 आहे. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कमीत कमी 150 शब्द. यामध्ये प्रश्न आहे, तुम्ही कॉम्तच्या मानवी विचारांच्या 3 अवस्थांचा नियम अभ्यासला आहे. कॉम्तच्या पहिल्या व तिसऱ्या अवस्थांच्या संदर्भात भारतीय समाजातील आव्हानांची चर्चा करा. प्रश्न पुन्हा एकदा वाचते. तुम्ही कॉम्तच्या मानवी विचाराच्या 3 अवस्थांचा नियम अभ्यासला आहे. कॉम्तच्या पहिल्या व तिसऱ्या अवस्थांच्या संदर्भात भारतीय समाजातील आव्हानांची चर्चा करा. उत्तर: ऑगस्त कॉम्त या समाजशास्त्रज्ञांनी मानवी बौद्धिक विकासांच्या 3 अवस्था पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथात मांडल्या आहेत. त्या म्हणजे पहिली अवस्था आहे धार्मिक अवस्था, धर्मशास्त्रीय अवस्था. दुसरी अवस्था आहे तात्विक अवस्था आणि तिसरी अवस्था आहे वैज्ञानिक किंवा प्रत्यक्षवादी अवस्था. अशा प्रकारे बौद्धिक विकासाच्या 3 अवस्था आहेत. त्यामध्ये आपल्याला या प्रश्नानुसार आपल्याला पहिली अवस्था म्हणजे धार्मिक अवस्था किंवा धर्मशास्त्रीय अवस्था व तिसरी अवस्था आहे प्रत्यक्षवादी म्हणजे वैज्ञानिक किंवा प्रत्यक्षवादी अर्थव्यवस्था याविषयीच उत्तर लिहायचं आहे. परंपरानिष्ठ भारतीय समाजावर 21व्या शतकातही धर्म आणि अंधश्रद्धाचा पगडा कायम आहे. अतिरेकी धर्माभिमानामुळे विविध धर्मांच्या अनुयायात संघर्ष उद्भवतात. राजकारणात धार्मिक श्रद्धांचा वापर राजकीय पक्षाकडून केला जातो आणि अशिक्षित व अर्धशिक्षित त्याला प्रतिसाद देतात. धार्मिक अवस्थेमध्ये मानवावर धार्मिक विचारांचा पगडा असतो. त्याला असे वाटते की जगात घडणाऱ्या विविध घटना ह्या ईश्वर नावाने ओळखल्या जाणाऱ्या अमानवी शक्तीच्या प्रभावानेच घडतात की काय. आता आपण मानवी बौद्धिक विकासाची तिसरी अवस्था पाहू. ती आहे वैज्ञानिक आणि प्रत्यक्षवादी अवस्था. तिसऱ्या अवस्थेत म्हणजेच विज्ञानवादी किंवा प्रत्यक्षवादी अवस्थेत मानव कोणत्याही घटनेचे निरीक्षण आणि तार्किक पद्धतीने विश्लेषण करतो. या विवेकवादी बुद्धिनिष्ठ अवस्थेत काल्पनिक व अंधश्रद्धावर आधारित विचारांना अजिबात स्थान नसते. भारतीय समाज आज संक्रमणावस्थेत आहे. अंधश्रद्धा आणि शास्त्रीय विचार या 2 परस्परविरोधी प्रवृत्ती आज भारतात कार्यरत आहेत. म्हणजेच भारतीय समाज आज कॉम्त यांच्या पहिल्या आणि तिसऱ्या अवस्थात जीवन कंठत आहे किंवा जीवन काढत आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतीय समाजात परिवर्तन घडून येत आहे. ज्ञानाचा प्रसार होऊन विवेकनिष्ठ प्रकारे शास्त्रीय संशोधन केले जाते. अंतराळ संशोधन, अणुविज्ञान, संगणकशास्त्र इत्यादी क्षेत्रात भारताने लांबचा पल्ला गाठला आहे. अशा प्रकारे कॉम्तच्या पहिल्या व तिसऱ्या अवस्थांच्या भारतीय समाजातील आव्हानांची चर्चा करता येते. अशा प्रकारे समाजशास्त्र मधील प्रकरण 2 पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान या पाठातील संपूर्ण स्वाध्याय आपल्याला अभ्यासला आहे. आपण अभ्यासला आहे. पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही सूचना असतील
तर कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.